राजकारणात काहीही अशक्य नसतं. म्हणजे एकमेकांवर टीका करणारे कधी एकमेकांच्या गळ्यात गळे घालतील हे सांगता येत नाही. त्याचबरोबर एखादी व्यक्ती टॉपला असेल तर ती कधी रसातळाला जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. 2022 मध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यानंतर शिवसेनेचे दोन वेगळे पक्ष झाले. त्याचबरोबर पुढे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बंड केलं आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले. आज जे फुटलेले बाहेर पडलेले जे गट आहेत ते सत्तेत आहेत आणि दुसऱ्या पक्षांची अवस्था काय आहे, ती किती केविलवाणी आहे हे आपल्या समोर आहे. आज हेच चित्र पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे वासे फिरलेत. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभवच झाला असं नाही, तर तृणमूल काँग्रेसची वाटचाल आता ऱ्हासाकडे चालली आहे. ममता दीदींचं सरकार जाऊन सुवेंदू अधिकारींचं सरकार आल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये आतापर्यंत सगळ्यात मोठी उभी फूट पडल्याचं चित्र आहे. मा माटी माणूसचा नारा देणाऱ्या तृणमूलचे खासदार, आमदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होताना दिसतायत. ममता बॅनर्जी यांच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का बसला तो लोकसभेतून. तृणमूलच्या एकूण 28 लोकसभा खासदारांपैकी 20 खासदारांनी बंडखोरी केली आहे. ज्येष्ठ नेत्या आणि खासदार काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली 20 खासदारांच्या स्वाक्षरीचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सोपवण्यात आलंय. या खासदारांनी भाजपमध्ये थेट प्रवेश न करता संसदेत एक वेगळा गट म्हणून एनडीए सरकारला पाठिंबा जाहीर केला. निकालानंतर लगेचच पक्षांतर्गत बंडखोरी सुरू झाली. नाराजीचे सूर बाहेर यायला लागले. विशेषतः अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात नाराजी वाढत गेली. 100हून अधिक नगरसेवकांनी राजीनामे दिले. ऋतव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 60हून अधिक आमदारांनी बंडखोरी करून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवलं. अशी सगळी ममता बॅनर्जींच्या पक्षाची केविलवाणी अवस्था. एक काळ कसा होता बघा ना. ममता बॅनर्जी या सरकारी स्तरावर आणि पक्षांतर्गत हुकुमशहा होत्या. त्यांचा शब्द अखेरचा मानला जायचा. निवडणुकीत सामान्य जनतेला त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकारच नव्हता, तो वावच नव्हता. कारण ममता बॅनर्जींची इतकी दहशत होती. ममता दीदी म्हणतील तीच पूर्व दिशा असायची. ममता बॅनर्जी सलग 15 वर्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून राहिल्या. त्या काळामध्ये टीएमसीचं राज्यात निर्विवाद वर्चस्व होतं. भ्रष्टाचार, दबाव, छळ आणि दडपशाहीच्या आरोपांनंतर सुद्धा त्यांचा पक्ष मजबूत दिसत होता. ममता बंगालच्या निर्विवाद नेत्या बनल्या होत्या. राज्यातल्या ताकदीच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात सुद्धा त्या भूमिका बजावू इच्छित होत्या. पण 4 मेच्या निकालानंतर सगळं चित्रच बदललं. यातून पुन्हा एकदा एक गोष्ट सिद्ध झाली की पैसा, सत्ता आज आहे तर उद्या नाही. त्याच्या जीवावर तुम्ही कितीही माच केला तरी एक ना एक दिवस तुम्ही जमिनीवर आपटता. सत्तेत असताना तुम्ही जनतेच्या मनात आदराचं स्थान निर्माण करणं गरजेचं असतं, दहशतीचं नाही. लोकांना आपलंसं करणं गरजेचं असतं. हुकुमशाही, दडपशाही सत्ता असेल तोवर ठीक आहे, पण एकदा का सत्ता गेली की कोणीही तुमच्या सोबत राहत नाही. पश्चिम बंगालची पोलीस यंत्रणा सुद्धा ममता दीदींच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नव्हती. म्हणजे त्या सांगतील तसंच त्यांना वागावं लागत होतं. पण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी ममता दीदींना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं. ही गोष्ट दिसायला छोटी असली तरी खूप मोठी आहे. अहो, इतकंच कशाला, ममता दीदींचे गोडवे गाणारी त्यांची लाडकी खासदार सयानी घोष हिने सुद्धा ममता दीदींची साथ सोडलीये. राघव चड्ढा यांनी आप सोडल्यानंतर या सयानी घोषने राघव चड्ढांवर खालच्या भाषेतली एक टीका केली होती. बरं, त्या असंही म्हटल्या होत्या की मैं राघव चड्ढा नहीं हूं जो बिक जाऊं. सयानी घोष है ना, वो चड्ढा नहीं है, इसीलिए वो चड्ढा चड्डी नहीं होगा कभी. तुम्हारे पास ईडी सीबीआई है, करोड़ों रुपए हैं और बहुत क्षमता है आपके पास, यू हैव पावर. पर हमारे पास एक ही हवाई चप्पल और सफेद साड़ी वाली ममता है. आता तुमच्यावर काय बोलायचं ताई? बरं असो, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ममता दीदी निवडणूक काय हरल्या, सयानीताईंनी सुद्धा त्यांची साथ सोडली, लगेच निघून गेल्या. एक ही बात बोलती है ना, वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ.
जहां तुम हो वहां मैं भी हूँ, यही बोलता है ना। और इलेक्शन के बाद आप लोग क्या बोलते हैं? आप लोग बोलते हैं क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा। आता ममता बॅनर्जी काय करणार असा एक मोठा प्रश्न आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एक विधान केलंय. त्यांचं विधान तर महत्वाचं आहे, त्यांनी बोललंच पाहिजे. ते असं म्हटलेत की काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या पक्षांनी आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. त्यांनी म्हटलंय की टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर फुटीर गटांनी आपापल्या मूळ पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये परत जावं. विरोधकांना भाजप विरोधात मजबूत लढा द्यायचा असेल तर हे गरजेचं आहे. की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललोय मी, आता त्यांचा विषय संपला की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे मूळ काँग्रेसवालेच आहेत. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी याच्यामध्ये सहभागी व्हावा असं मी माझं मत व्यक्त केलं. स्वतःचं घर जळतंय पण संजय राऊत दुसऱ्यांना सल्ले देणं काही सोडणार नाही. पण एक गोष्ट जर पाहिली तर लक्षात येते की मोदी विरोध आणि सत्तेचा हव्यास यामुळे विरोधकांवर स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व बाजूला ठेवून काँग्रेसमध्ये विलीन होण्याची किंवा एकत्र आघाडी म्हणून लढण्याची वेळ आली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये इकडे फूट पडली आणि तिकडे दिल्लीत इंडी आघाडीची एक बैठक पार पडली. त्यावरचा व्हिडिओ सुद्धा कालच केलाय. ममता बॅनर्जी या स्वतः बैठकीला उपस्थित होत्या. खरं म्हणजे त्या निवडक प्रसंगीच इंडी आघाडीच्या बैठकीला यायच्या. अनेकदा ममता दिदी टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांना मीटिंगला पाठवायच्या. जून 2023 मध्ये पाटणा इथे इंडी आघाडीची पहिली बैठक झाली होती, त्याला सुद्धा त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या. पण आज त्यांच्यावर वेळच अशी आली आहे की त्या स्वतः इंडी आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहिल्या. ममता दिदींच्या राजकीय इतिहासावर एक नजर टाकली तर 28 वर्षांपूर्वी त्या काँग्रेसच्याच एक बलाढ्य नेत्या होत्या. 1984 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून त्या सगळ्यात तरुण खासदार झाल्या. काँग्रेस राजवटीत त्या मंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत. मात्र पुढे त्यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1997 मध्ये पश्चिम बंगाल काँग्रेस नेतृत्वाशी त्यांचे मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. 1 जानेवारी 1998 रोजी त्यांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस म्हणजे टीएमसी या पक्षाची स्थापना केली. 2011 मध्ये डाव्या आघाडीचा पराभव करून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची सत्ता मिळवली. त्यानंतर 15 वर्ष त्यांचं प्रभुत्व होतं. आता एकेकाळी काँग्रेसमधून वेगळा झालेला टीएमसी पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का, हा एक प्रश्न आहे. अर्थात याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा काहीही झालेली नाहीये आणि काँग्रेस आणि टीएमसी दोन्ही पक्षांनी विलिनीकरणाच्या सर्व चर्चांना स्पष्टपणे नकार दिलाय. पण आता इंडी आघाडीच्या बैठकीत सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी एकमेकींना मिठी मारली. तो फोटो सध्या चर्चेत आहे. आता या मिठी मागे काय दडलंय हा जरा एक अनुत्तरित प्रश्न आहे. पण इतकंच नाही तर सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी यांच्या स्वतंत्र बैठका सुद्धा झाल्यात आणि यांच्यातल्या वाढत्या भेटीगाठींमुळे देशाच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, सत्तेची हवा जर ममता दिदींच्या डोक्यात गेली नसती आणि दडपशाही ऐवजी विकासाला प्राधान्य दिलं असतं तर आज कदाचित ममता दिदींवर राजकीय अस्तित्वासाठी दुसऱ्या पक्षाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली नसती. कारण राजकारणात एकदा गेलेला रुबाब, मान पुन्हा मिळवता येणं अतिशय अवघड आहे. महाराष्ट्राचं उदाहरण आहेच. पण असं असलं तरी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची तुलना होऊ शकत नाही. कारण त्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.